विद्यार्थी मित्र, आज आपण पैशाच्या कार्यांचा अभ्यास करणार आहोत. पैसा ही वस्तू अनेक विविध कार्य करताना आढळून येते. पैशाच्या कार्यांचं वर्गीकरण 3 भागांमध्ये केले जाते. यामध्ये प्राथमिक कार्ये, दुय्यम कार्ये आणि अनुषंगिक कार्य अशी 3 प्रकारची कार्ये पैशाची सांगितली जातात. तर यापैकी प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य या 2 कार्यांचा अभ्यास आजच्या तासाला आपण करणार आहोत. तर प्रथमतः आपण प्राथमिक कार्य पैशाची कोणते आहेत याचा अभ्यास करणार आहोत. प्राथमिक कार्यांमध्ये 2 उपकार्य सांगितली जातात. यामध्ये विनिमयाचे माध्यम म्हणून कार्य आणि दुसरं म्हणजे मूल्यमापनाचे साधन किंवा हिशेबाचे परिमाण म्हणून कार्य. अशा 2 प्रकारची कार्य पैसा ही वस्तू करताना आढळून येते. त्यामध्ये पहिलं कार्य आहे विनिमयाचे माध्यम म्हणून कार्य. पैसा ही वस्तू विनिमयाचे माध्यम म्हणून एक महत्त्वाचं किंवा मूलभूत स्वरूपाचं कार्य करताना आढळून येते. पैसा या वस्तूमध्ये खरेदी क्षमता आहे किंवा क्रयशक्ती आहे आणि ही क्रयशक्ती असल्यामुळे देणे घेण्याचे व्यवहार करण्यासाठी पैसा या वस्तूचा उपयोग किंवा वापर या ठिकाणी करून घेतला जातो. पैशामुळे खरेदी विक्रीच्या व्यवहारांची या ठिकाणी निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच पैसा देऊन आपण वस्तू खरेदी करू शकतो किंवा पैसा देऊन आपण वस्तू विकू शकतो. असे दोन्ही प्रकारचे व्यवहार पैसा या वस्तूमुळे आपल्याला करता येतात. आणि पैसा या वस्तूच्या निर्मितीमुळे वस्तू विनिमय पद्धतीतील दुहेरी गरजांच्या संयोगाची जी अडचण होती ही अडचण दूर होण्याच्या ठिकाणी मदत झालेली आहे. म्हणजेच वस्तू विनिमय पद्धतीमध्ये जर गरजांचा संयोग साधला गेला नाही तर वस्तूची देवाणघेवाण करता येत नव्हती. म्हणजे आपल्याकडची वस्तू दुसऱ्या देता येत नव्हती आणि दुसऱ्याकडची वस्तू आपण घेऊ शकत नव्हतो. परंतु ही जी काय दुहेरी संयोगाची अडचण होती ही पैसा या वस्तूमुळे दूर होण्याच्या ठिकाणी मदत झालेली आहे. कारण पैसा या वस्तूमध्ये खरेदी क्षमता आहे किंवा क्रयशक्ती आहे आणि या क्रयशक्तीमुळे आपण वस्तूंची देवाणघेवाण अत्यंत सुलभ पद्धतीने या ठिकाणी करू शकतो किंवा ते करण्याचं कार्य पैसा ही वस्तू करताना आढळून येते. जर एखादी वस्तू आपल्याकडे असेल, उदाहरणार्थ समजा आपल्याकडे घोडा आहे आणि आपल्याला गाडी घ्यायची आहे, तर या ठिकाणी घोडा देऊन गाडी घेणं शक्य नाही आणि त्यामुळे आपण आपल्याकडे असणारा घोडा ज्या व्यक्तीला हवा आहे त्या व्यक्तीला विकायचा, त्याच्या मोबदल्यात पैसे घ्यायचे आणि येणाऱ्या पैशातून आपल्याला जी गाडी हवी आहे, 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल, ते आपण त्या पैशातून ती खरेदी करू शकतो. म्हणजे आपल्याकडची वस्तू विकायची, त्या मोबदल्यात पैसे घ्यायचे आणि येणाऱ्या पैशातून आपल्याला जी वस्तू हवी आहे ती वस्तू पैसे देऊन विकत घ्यायची. असे व्यवहार करणं पैसा या वस्तूमुळे शक्य झाले. म्हणजेच विनिमयाचे व्यवहार म्हणजे देणे घेण्याचे व्यवहार आहेत, हे व्यवहार करण्यासाठी पैसा ही वस्तू उपयुक्त ठरली. म्हणजे ते एक महत्त्वाचं कार्य आहे हे पैसा या वस्तूने केलेले आहे. तसेच पैसा या वस्तूमध्ये सार्वत्रिक स्वीकार्यता आहे, टिकाऊपणा आहे, त्यानंतर पैसा ही वस्तू साठवून ठेवता येते, असे अनेक गुणधर्म या पैसा या वस्तूमध्ये असलेले आढळून येतात. आणि म्हणून विनिमयाचे व्यवहार करणं पैसा या वस्तूमुळे सुलभ होतं किंवा सहज शक्य झालेले आढळून येते. थोडक्यात विनिमयाचे माध्यम म्हणून पैसा ही वस्तू आहे ही कार्य करताना आढळून येते. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं प्राथमिक कार्य आहे ते म्हणजे मूल्यमापनाचे साधन किंवा हिशेबाचे परिमाण. पैसा ही वस्तू मूल्यमापनाचे साधन किंवा हिशेबाचे परिमाण म्हणून कार्य करताना आढळून येते. आज जर आपण पाहिलं तर सर्वच प्रकारच्या वस्तू आणि सेवांचे मूल्य आहे हे पैशामध्ये व्यक्त केले जाते. त्याला आपण किंमत असं या ठिकाणी म्हणतो. म्हणजे वस्तू आणि सेवांची मूल्य मापण्यासाठी किंवा मूल्य ठरवण्यासाठी पैसा या वस्तूचा उपयोग झालेला आढळून येतो. आज सर्वच प्रकारच्या वस्तूंचं मूल्य हे पैशामध्ये व्यक्त केले जाते. आज विविध देशांमध्ये विविध चलनाच्या स्वरूपात पैशाचं मूल्य व्यक्त केले जाते.
उदाहरणार्थ भारताचा विचार जर आपण केला तर भारतामध्ये वस्तू आणि सेवांचं मूल्य रुपयामध्ये व्यक्त केलं जातं. अमेरिकेचा जर आपण विचार केला म्हणजे संयुक्त संस्थानांचा जर आपण विचार केला तर तिथल्या वस्तू आणि सेवांचं मूल्य डॉलरमध्ये व्यक्त केले जाते. त्यानंतर युनायटेड किंगडम यांचा जर आपण विचार केला तर त्या देशामध्ये वस्तू आणि सेवांचं मूल्य पाऊंडमध्ये व्यक्त केले जाते. जपानचा जर आपण विचार केला तर जपान या देशामध्ये वस्तू व सेवांचं मूल्य येन या चलनामध्ये व्यक्त केले जाते. म्हणजे प्रत्येक देशामध्ये विविध चलनांमध्ये वस्तू आणि सेवांचं मूल्य व्यक्त केले जाते आणि ते व्यक्त करण्यासाठी त्या पैसा या वस्तूचा उपयोग झालेला आढळून येतो. उदाहरणार्थ आपण कपडे खरेदी करायला गेलो तर कपड्याचे मूल्य रुपयामध्ये असते. 500 रुपये, 1000 रुपये, 10,000 रुपये असं त्या कपड्यांचं मूल्य असलेलं आढळून येते. किंवा आपण सफरचंद, केळी, भाजीपाला, अन्नधान्य अशा विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यासाठी गेलो तर त्या प्रत्येक वस्तूचं मूल्य हे रुपयामध्ये व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच पैसा ही वस्तू मूल्यमापनाचे साधन म्हणून किंवा हिशेबाचे परिमाण म्हणून या ठिकाणी कार्य करताना आढळून येते. तशाच पद्धतीने विविध प्रकारचे जे हिशेब असतात त्यामध्ये व्यक्तीला मिळणारं उत्पन्न, व्यक्तीने केलेला खर्च, त्याची मालमत्ता, देणे ही सर्व रुपयामध्ये व्यक्त करून सांगितले जातात किंवा रुपयामध्ये दिली जातात. आणि म्हणून मूल्यमापनाचे साधन किंवा हिशेबाचे परिमाण हे एक महत्त्वाचं कार्य पैसा या वस्तूला करावे लागते. तर अशा पद्धतीने पैसा या वस्तूची प्राथमिक 2 कार्य सांगितली जातात. एक विनिमयाचे माध्यम म्हणून कार्य आणि दुसरं मूल्यमापनाचे साधन किंवा हिशेबाचे परिमाण. अशा 2 प्रकारची प्राथमिक कार्य पैसा ही वस्तू करताना आढळून येते. त्यानंतर पैशाची दुय्यम कार्य आपल्याला पुढीलप्रमाणे सांगता येतात. या दुय्यम कार्यामध्ये 3 कार्य त्यांनी सांगितलेले आहेत. एक म्हणजे विलंबित देणे देण्याचे साधन, दुसरं मूल्य संचयाचे साधन आणि तिसरं मूल्य हस्तांतरणाचे साधन. अशी 3 दुय्यम कार्य पैसा ही वस्तू करताना आढळून येते. त्यामध्ये पहिलं कार्य आहे विलंबित देणे देण्याचे साधन. पैसा या वस्तूला विलंबित देणे देण्याचे साधन म्हणून या ठिकाणी कार्य करावे लागते. विलंबित देणे म्हणजे काय तर भविष्यात द्यावयाची देणे, त्याला आपण विलंबित देणे म्हणतो. म्हणजेच ऋणको हा धनुकोला लगेच पैसे न देता तो काय करतो, भविष्यात देण्याचं वचन देतो. आणि हे वचन कशाच्या स्वरूपात देतो तर मी हे घेतलेलं कर्ज आहे, हे कर्ज भविष्यामध्ये तुला परतफेड करेन. कशाच्या स्वरूपात, पैशाच्या स्वरूपात परतफेड करेन असं वचन तो देतो. आणि ते वचन देण्यासाठी पैसा ही वस्तू उपयुक्त ठरते. म्हणजे विलंबित देण्यासाठी पैसा ही वस्तू महत्त्वाचं कार्य करते. जेव्हा वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात होती त्या वस्तू विनिमय पद्धतीमध्ये कर्ज व्यवहार हे धान्य आणि प्राण्यांच्या स्वरूपात केले जात होते. हे प्राण्यांच्या आणि धान्याच्या स्वरूपात कर्ज दिली जात होती. आता कर्ज घेणं सोपं होतं परंतु कर्जाची परतफेड करणं या ठिकाणी अवघड होते. म्हणजे या ठिकाणी कर्ज घेणाऱ्याचा फायदा व्हायचा मात्र कर्ज देणाऱ्याचं त्यातून नुकसान व्हायचं. कारण आज जी कर्ज रूपाने घेतलेली वस्तू आहे ती भविष्यामध्ये फेडत असताना त्याच स्वरूपात आपल्याला देता येत नव्हती. उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीने गायींच्या स्वरूपात कर्ज घेतलं. आज त्या तरुण गायी असतील परंतु त्याच गायी आपण जेव्हा 5 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी त्या व्यक्तीला परतफेड करणार तेव्हा त्यातल्या काही गायी त्या वृद्ध झालेल्या असणार आहेत किंवा काही गायी मेलेल्या असणार आहेत. म्हणजे अशा स्वरूपात त्याची परतफेड करावी लागत होती आणि त्यातून कर्ज देणाऱ्याचं नुकसान व्हायचं, कर्ज घेणाऱ्याचा फायदा व्हायचा. आणि त्यामुळे ही जी अडचण होती ही अडचण पैसा या वस्तूमध्ये दूर झालेली आहे. आज कर्ज व्यवहार हे पैशाच्या स्वरूपात केले जातात. म्हणजे कर्ज पैशाच्या स्वरूपात घेतलं जातं आणि कर्जाची परतफेड देखील पैशाच्या स्वरूपात केली जाते. कारण पैसा या वस्तूमध्ये मूल्य स्थिरता आहे, त्याला मौद्रिक मूल्य स्थिर आहे. पैशाचं मौद्रिक मूल्य स्थिर आहे. म्हणजे आज जरी आपण पैशाच्या स्वरूपात कर्ज घेतलं आणि 5 वर्षांनी ती परतफेड केली तर त्याच्या मूल्यामध्ये फार मोठा बदल होत नाही. घेतलेलं कर्ज आपल्याला चांगल्या स्वरूपात परत या ठिकाणी करता येते, त्याच मूल्यात आपल्याला परत देणं शक्य होते. आणि म्हणून पैसा ही वस्तू कर्ज घेण्याचे आणि कर्ज देण्याचे म्हणजे कर्ज घेण्याचे आणि कर्जाची परतफेड करण्याचं एक महत्त्वाचं कार्य आहे. ही पैसा ही वस्तू करताना आढळून येते.
म्हणून विलंबित देणे देण्याचे साधन एक त्याचं महत्त्वाचं कार्य या ठिकाणी सांगितले जाते. त्यानंतर दुसरं दुय्यम कार्य आहे मूल्य संचयाचे साधन. पैसा ही वस्तू मूल्य संचयाचं एक महत्त्वाचं कार्य करते. पैसा वर्तमानकालीन गरजांची पूर्तता करण्याबरोबरच भविष्यकालीन गरजांची पूर्तता करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे व्यक्तीला आपल्या वर्तमानकालीन गरजा पूर्ण करण्याबरोबरच भविष्यकालीन गरजा पूर्ण करायच्या असतात आणि ह्या भविष्यकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला पैसा साठवून ठेवावा लागतो आणि असा मूल्यसंचय करावा लागतो आणि हा मूल्यसंचय आपल्याला पैसे स्वरूपात करून ठेवणं सहज शक्य होते. कारण पैसा हा टिकाऊ आहे, त्याचं मौद्रिक मूल्य स्थिर आहे आणि त्याच्यामध्ये सार्वत्रिक स्वीकार्यता आहे आणि त्यामुळे आज साठवून ठेवलेला पैसा तुम्ही भविष्यामध्ये केव्हाही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी वापरू शकता. पैसा रोख स्वरूपात तुम्ही साठवून ठेवू शकता किंवा याच पैशाचं तुम्हाला इतर स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही पैसा साठवून ठेवू शकता किंवा जी वित्तीय जिंदगी आहे मग यामध्ये कंपनीचे भाग, कर्ज रोखे यासारखी जी वित्तीय जिंदगी आहे, ज्या वित्तीय जिंदगीमध्ये आपण गुंतवणूक करून पैशाचा मूल्य संचय या ठिकाणी करता येतो. म्हणजेच पैसा ही वस्तू मूल्य संचयाचे एक महत्त्वाचं कार्य या ठिकाणी करताना दिसून येते. या संदर्भात लॉर्ड केन्स आहेत, त्यांनी असं मत मांडलेलं आहे की पैसा वर्तमान काळ व भविष्यकाळ यातील दुवा आहे. केन्स यांच्या मते पैसा ही वस्तू वर्तमान काळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा तो का आहे, दुवा आहे. म्हणजेच जसं व्यक्तीला वर्तमानकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज असते त्याच पद्धतीने भविष्यकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज असते आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी लागणारा पैसा आहे हा पैसा आपल्याला साठवून ठेवता येतो म्हणजे त्याचा मूल्यसंचय आपल्याला करता येतो. मात्र हाच पैसा आपण वस्तूंच्या स्वरूपात म्हणजे अन्नधान्य, भाजीपाला, फळं या स्वरूपात आपण पैसा साठवून ठेवू शकत नाही. तोच आपण धातूची नाणी किंवा चलनी नोटा यांमध्ये साठवून ठेवणे अत्यंत सुलभ झालेले आढळून येते. तर अशा पद्धतीने मूल्यसंचय एक महत्त्वाचं दुय्यम कार्य या ठिकाणी पैसा ही वस्तू करताना आढळून येते. त्यानंतर पुढचं कार्य आहे मूल्य हस्तांतरणाचे साधन. पैसा या वस्तूला मूल्य हस्तांतरणाचं एक महत्त्वाचं दुय्यम कार्य या ठिकाणी करावे लागते. आजच्या आधुनिक कालखंडामध्ये उद्योगधंद्यांमध्ये आणि व्यापार कार्यामध्ये प्रचंड वेगाने वाढ होत आहे आणि त्यामुळे मूल्याचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरण करावे लागते आणि हे हस्तांतरण आपण पैसा या वस्तूच्या स्वरूपात अत्यंत सुलभ पद्धतीने करू शकतो. पैसा या वस्तूमध्ये खरेदी क्षमता आहे किंवा क्रयशक्ती आहे आणि या गुणधर्मामुळेच आपल्याला मूल्य हस्तांतरण करणं सहज शक्य किंवा सोपे झालेले आढळून येते. पैशाच्या स्वरूपात आपण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूल्याचे हस्तांतरण करू शकतो. उदाहरणार्थ समजा एखादी व्यक्ती आहे की या व्यक्तीचं गावाला घर आहे, जमीन आहे, मात्र त्या व्यक्तीला आता गावाला राहायचं नाही, त्याला शहरामध्ये राहण्यासाठी जायचं आहे. तर अशा वेळेला ही व्यक्ती आपलं घर, जमीन म्हणजे गावचं घर आणि गावची जमीन आहे ती शहरामध्ये उचलून नेऊ शकत नाही. म्हणजे ते नेणं अवघड आहे, नेता येत नाही. मात्र त्याचं मूल्य हस्तांतरण आपल्याला करता येतं. म्हणजे गावची जमीन विकायची, घर विकायचं, त्याच्या मूल्यात पैसे द्यायचे आणि येणाऱ्या पैशातून आपण शहरामध्ये जाऊन त्या ठिकाणी घर आणि जमीन या ठिकाणी खरेदी करू शकतो. म्हणजेच स्थावर मालमत्ता जरी आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेता येत नसली तरी त्याचं मूल्य हस्तांतरण करता येतं. म्हणजे ती जमीन, ते घर विकून त्याच्या स्वरूपात येणारे जे पैसे आहेत हे पैसे घेऊन आपण दुसऱ्या ठिकाणी म्हणजे शहरामध्ये जाऊन ती घर आणि जमीन विकत घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने मूल्य हस्तांतरण करण्याचं एक महत्त्वाचं कार्य आहे. हे कार्य देखील पैसा ही वस्तू करते. घर, जमीन याबरोबरच प्लॉट, दुकान यासारख्या वस्तूंचं देखील आपल्याला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मूल्य हस्तांतरण करता येतं. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याची खरेदी विक्री करता येते. एका ठिकाणची दुकान विकायचं, दुसऱ्या ठिकाणी जाऊन येणाऱ्या पैशातून ते दुकान खरेदी करायचं,
एका ठिकाणची शेतजमीन विकायची, दुसऱ्या ठिकाणी जाऊन तीच शेतजमीन येणाऱ्या पैशातून खरेदी करायची, असं करणं शक्य होतं. यालाच आपण मूल्य हस्तांतरण करण्याचं म्हणतो. हे मूल्य हस्तांतरण करण्याचं महत्त्वाचं कार्य पैसा ही वस्तू करताना आढळून येते. तर अशा पद्धतीने पैसा या वस्तूची ही दुय्यम कार्य या ठिकाणी सांगितले जातात. तर आजच्या तासाला आपण पैशाची प्राथमिक कार्ये आणि पैशाची दुय्यम कार्य यांचा अभ्यास केलेला आहे. पैशाची आनुषंगिक कार्य आहेत ही कार्य आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत.